हेमा मालिनी नाचण्यासाठी कशाला निवडून पाठवू? मूळ भाग या ठिकाणी असा आहे की जे मूळ इश्यू आहे त्या मूळ इश्यूला बाजूला सारण्याचं काम यांनी प्रामुख्याने केलं. पुलवामाच्या घटनेमध्ये आपण पाहिलं की पुलवामाच्या घटनेमध्ये या भारतीय जनता पार्टीचे आपल्या राज्याचे अध्यक्ष दानवच म्हणावं लागेल भाऊ, त्यांना दानवच म्हणावं लागेल. ते काय म्हणाले? ते म्हणाले की पुलवामामध्ये 40 आतंकवादी मारले गेले, 40 आतंकवादी मारले गेले असं भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणत असेल तर मग सैन्याच्या बद्दलचं या मनामध्ये काय आदर असेल? तो येदुरप्पा म्हणाला ज्या दिवशी पुलवामाची घटना झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणाला की आता आमचं सरकार येण्याला कोणी थांबवणार नाही. त्या शहीदाच्या भरोशावर म्हणजे तुम्ही जे लोकांना आश्वासन दिले होते त्या आश्वासनाचा विसर करण्यासाठी तुम्ही पुलवामाची घटना केली हे सिद्ध करण्याचं काम यांच्या भारतीय जनता पार्टीचा माजी मुख्यमंत्री आणि तिथला अध्यक्ष कर्नाटकचा त्यांनी म्हणावं की पुलवामाच्या घटनेनंतर आता आमचं भाजपला कोणी थांबवू शकणार नाही. म्हणजे देशाच्या सैनिकाला शहीद करून ठरवून, कारण की 250 किलो RDS कोणी आणला, कोण होते हे अजूनपर्यंत नरेंद्र मोदी सांगू शकले नाही. म्हणजे RDS कोणी आणला याच्यातलाही अजूनही संभ्रम या देशाच्या जनतेच्या समोर आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो शहीदाच्या याच्यावर आम्हाला राजकारण करायचं नाही, पण ते लोक करायला निघाले. आमच्या शहीदाचा अपमान करत असतील तर नाना पटोले आणि काँग्रेस आघाडी कधी हे मान्य करणार नाही. हे या ठिकाणी आम्ही त्यांना ठामपणे सांगण्यामध्ये कुठं कमी पडणार नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना ही निवडणूक ज्या पद्धतीनं विकासाच्या दृष्टिकोनातून फिरत असेल, उद्याच्या आमच्या या शहराच्या विकासाच्या भोवताला फिरत असेल, पण खऱ्या अर्थानं ही निवडणूक आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण केला. पंजा या चिन्हाचं बटन दाबून बहुमतानं तुमच्या या पोराला आणि भावाला आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती आपल्या सगळ्यांच्या समोर करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. आपल्याला एक स्मृती चिन्ह भेट आम्ही देतोय. डॉक्टर प्रकाशजी ढगे सर्जिकल क्लिनिक तर्फे नानाभाऊंना राष्ट्रपिता महात्मा गांधींची प्रतिमा भेट देण्यात येत आहे. संपूर्ण दिघोरी वासियांतर्फे नानाभाऊंना शुभेच्छा. आता हा जो निवडणुकीमध्ये नाना पटोलेंना काँग्रेसचा उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये जो प्रतिसाद मिळून राहिलेला आहे तर ते लोकांना या 5 वर्षामध्ये मोदींनी जे खोटं बोलून स्वप्न दाखवून मतं घेतली होती, आता ते लोकांना कळलं की हा खोटारडा माणूस आहे. नागपूरचा खासदार आपला नितीन गडकरी खोटारडा आहे आणि म्हणून यांना यावेळेला मतदान करायचं नाही, नाना पटोलेला मतदान करायचं हा त्यांचा निर्णय झाला. त्याचा परिणाम आहे की एवढा उत्साह लोकांमध्ये दिसून राहिलेला आहे. आणि लोक जे त्रस्त आहेत, लोकांच्या नागपूरच्या घरांचे टॅक्स वाढवले, पाण्याचे बिलं वाढवले, रस्त्यांचा विकास करून राहिले परंतु तो भ्रष्टाचार झाला म्हणून लोकांच्या तक्रारी आल्या. मिहानमध्ये नोकऱ्या देणार होते त्या नोकऱ्या नाही दिल्या. मेट्रो आणली पण ते मेट्रोमध्ये बसणार कोण आहे? लोकांपाशी पैसे कुठे आहे? मेट्रोची योजना आमची आहे, मिहानची योजना आमची आहे. आणि कल्पना अशी होती की बा मिहानमध्ये रोजगार येतील, त्यांना जाण्या येण्यासाठी म्हणजे फास्ट ट्रान्सपोर्ट पाहिजे म्हणून आपण मेट्रो आणली होती. पण तुम्ही रोजगारच नाही आणले. मागच्या खासदार निष्क्रिय आहे म्हणून असे आरोप मागच्या निवडणुकीमध्ये लावले, पण तुम्ही कुठे सक्रिय आहे? हे मेट्रो लोकांना दाखवण्यासाठी आलेली आहे. पण मेट्रोमध्ये बसण्यासाठी लोकांपाशी पैसा नाही. तो पैसा कसा आला असता तर मिहानमध्ये रोजगार निर्माण झाला असता, विमानतळाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून विकास झाला असता, तर मग इथे पैसा आला असता. तो पैसा न आल्यामुळे युवक नाराज आहे, लोकांचे बजेट गडगडले म्हणून लोक नाराज आहे, महिला नाराज आहे. त्यांच्यापाशी जो पैसा जमवला नोटाबंदीमध्ये तुम्ही घेऊन गेलेत. आता जे तुम्ही गॅसचे भाव वाढवले, 450 होता तो 1000च्या वरती गेलेला आहे. लोकांचे घरचे बजेट बिघडवले.
या सर्वांचा परिणाम लोकांना दिसते आहे. लोकांनी 5 वर्ष वाट पाहिली. गडकरी काही बोलत राहिले, मोठे स्वप्न दाखवले की मी, अरे त्याला बंद कर म्हणा, त्यांनी स्वप्न दाखवले की मी नाग नदी स्वच्छ करील, मी पिली नदी स्वच्छ करील आणि त्याच्यामध्ये मी बोट चालवील, याचं पाणी शुद्ध करील. अरे त्याचं सोड, परंतु जे तुम्ही पाणी देत होते लोकांना त्याच्यात दर कसे काय वाढवले आणि कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला तुम्ही? कोण आहे तो लाखांनी या नितीन गडकरीच्या कंपनीमध्ये डायरेक्टर होता. त्याचा फायदा करासाठी करोडो रुपये तुम्ही त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्याला सांडासारखं सोडून दिलं की तुला वाटेल तसे लोकांपासून तू पैसे वसूल कर. आतापर्यंत वसूल केले 5 वर्ष. आता लोकांचा टर्न आलेला आहे. आता लोक म्हणते ये बापू गडकरी तुला दाखवतो, आणि दाखवण्याचं म्हणजे एकच त्यांच्यापाशी शस्त्र आहे, हे मतदानाचं शस्त्र. आणि आता लोक 11 तारखेला नाना पटोलेच्या 1 नंबरवर बटन दाबून या गडकरीला घरी पाठवणार आहे. नाना भाऊ पटोले यांना आहे, कारण की काँग्रेस पक्ष जो हा बलिदानाच्या त्यागाचा आझादीचा पक्ष आहे. हा पक्ष काँग्रेस पक्षाने जे देशासाठी कार्य उत्कृष्ट केलेले आहे ते भारतीय जनता पार्टीने 5 वर्षामध्ये नास्त नाबूद करून ठेवलेले आहे. ज्या देशामध्ये सुई नाही बनत होती त्या देशामध्ये आज सुई बनायला लागली आणि आधी हेलिकॉप्टर आणि अंतरिक्ष मध्ये कल्पना चावला उडायला लागला. हे काँग्रेसची देण आहे आणि भारतीय जनता पार्टीने याला नास्त नाबूद करण्याचं काम केलं आहे. फक्त जुमलेबाजी आणि खोटे बोलणारे, खोटे आश्वासन देणारे आणि जनतेशी धोका करणारी सरकार आहे ही मोदी सरकार आहे. एकदम मोदी खोटारडा मोदी आहे. याला न बघता, याच्या जुमलेबाजी मध्ये न जाता देशाचं संरक्षण आणि संविधानाचं संरक्षण जर करायचं असेल तर काँग्रेस पक्षाला मतदान केलं पाहिजे. वारे पंजा आगाया पंजा, वारे पंजा आगा पंजा. आणि RPI गवई व महाआघाडीचे नागपूर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार आमचे श्री नाना भाऊ पटोलेजी इथून या मतदारसंघातून लोकसभेसाठी उभे आहेत आणि त्यांना प्रचंड असा प्रतिसाद जनतेचा मिळतो आहे. कारण हे आहे की ही जी निवडणूक आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. आणि प्रत्येक कार्यकर्ता स्वेच्छेने इथे येऊन नाना भाऊ सोबत खांद्याला खांदा लावून काम करतो आहे. कुणीही इथे कोणीही एका पैशाची अपेक्षा न करता आम्ही सगळे इतका उत्साह आमच्या नागपूरकरांमध्ये आहे. कारण जे आश्वासन मोदी सरकारने इथे दिलेले होते ते एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करणार होते पण एकही संधी रोजगाराची निर्माण झालेली नाही आहे. या नागपूरचा विकास नाही, हे नागपूर भकास करून ठेवलेला आहे. आज इथे सिमेंट रस्त्याची बिलकुल गरज नव्हती, कारण इतकं उष्ण कटिबंधावर हे नागपूर आहे आणि इथलं टेम्परेचर दरवर्षी 47 ते 48 डिग्री जात असतं. आणि जर हे सिमेंट रस्ते झाले तर 4 दिवसापूर्वी निरीचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी सांगितलं की 4 डिग्री सेल्सिअस हे तापमान वाढणार आहे आणि हे नेते गाडीत फिरतील पण जे सामान्य जनता आहे ती या सिमेंट रस्त्यावर होरपळून निघेल. तसेच मेट्रो हा काही विकास नाही. मेट्रो जेव्हा आली असती की जेव्हा इथे रोजगार मिळाले असते आणि त्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यावर जर मेट्रोनी जायला युवकांना जर ही संधी प्राप्त झाली असती, पण असं झालं नाही. रोजगार काहीच नाही. मिहान डेव्हलप झालेलं नाही आहे, बुटीबोरी डेव्हलप झालेलं नाही आहे, तुम्ही MIDC डेव्हलप झाली नाही आहे आणि मेट्रोसाठी एवढा मोठा खर्च करून इथे कर्जाचं डोंगर या जनतेवर उभं केलेलं आहे. आणि म्हणून आमचे नाना भाऊ नक्कीच हे भूमिपुत्र असून आणि हे अगदी जमिनीशी जुळलेले तळागाळाचे कार्यकर्ते आहे आणि नक्कीच त्यांचा विजय जो आहे हा प्रचंड बहुमताने येईल अशी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना खात्री आहे. मी वीणा बेलगे, उपाध्यक्ष नागपूर शहर काँग्रेस कमिटीकडून आपल्याला हे आश्वासन देते. धन्यवाद. चोर है, चोर है, आगे पंजाब, हम तुम्हारे साथ है. नाना भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बहुजन कर. आज नागपूर शहराच्या वतीने मी एक महिला काँग्रेसची सक्रिय महिला प्रतिनिधी म्हणून बोलत आहे आणि सक्रिय कार्यकर्ती पण आहे. त्यानुसार मी नागपूरचा परिसर जो पाहिलेला आहे सगळीकडे, तर BJPचा प्रचार लहर होती म्हणून BJP आली,
परंतु मला काँग्रेस सारखं कुठेच आठवलेलं नाही. काँग्रेसच्या राज्यामध्ये उपाशी न राहण्याची पाळी आली, उपाशी ठेवत नव्हते. पण बीजेपीच्या राज्यात सारी महागाई आणि राशन आणायला गेलं तर होट उमटत नाही. लिंक करा, अनेक प्रश्न ते राशन दुकानात मांडतात आणि अनाज 5 किलोच्या वर देत नाही. आम्ही जर अधिकाऱ्याला जाऊन विचारलं तर ते अधिकारी सांगतात आम्हाला की एका कॅन्डिडेटला 5 किलो अनाज आहे, तर घरातील जर 4 सदस्य असेल तर 20 किलो तरी मिळायला पाहिजे. पण झोनच्या ऑफिसला गेलो आम्ही तर तिथं 35 किलो लिहिलेले आहे. तुरीची डाळ विचारली तर ट्रक आलेला नाही सांगतात, त्याचा नाका कापला नाही. साखरचा ट्रक येत नाही. बस 1 महिना राशन दिलं, त्यानंतर आम्हाला राशन देण्यात येत नाही. पण जो अधिकारी जर खमेटोक भेटला आणि त्यांना संघर्ष करू शकतो माझ्यासारखा, तर त्यांनाच तो राशन देऊ शकतो. पण अनेक लोकांसाठी एक व्यक्ती लढू शकत नाही. स्वतःचा संघर्ष स्वतः करावा. आणि नागपूर शहरातच नाही, पूर्ण सगळीचकडे महाराष्ट्रभर काँग्रेसच यायला पाहिजे आणि काँग्रेसच देश चालू शकतो, गोरगरिबांची जाणीव करू शकतो. आणि मला असं वाटतं काँग्रेसच आली पाहिजे. मी पूर्व नागपूरची कार्यकर्ती आहे, सौ अरुणाताई शेलोटकर. वारे पंजा, वारे पंजा. हमारा विश्वास है कांग्रेस ही आएगा. जो आज तक बीजेपी की सरकार ने नहीं करी वो कांग्रेस करेगा. और नाना भाऊ के हम साथ हैं. नाना भाऊ जिंदाबाद, कांग्रेस जिंदाबाद. कांग्रेस ही आएगा, हम कांग्रेस के साथ हैं. नाना भाऊ आज यहाँ पर राहुल जी की बड़ी सभा जा रही है. हम सब कांग्रेस के कार्यकर्ता राहुल जी को प्रधानमंत्री बनाने के लिए यहाँ पर आए हैं. नागपुर से राहुल जी का कैंडिडेट नाना पटोले भारी बहुमतों से जीतकर लोकसभा में जाएंगे. कांग्रेस की सरकार बनेगी, राहुल गांधी प्रधानमंत्री बनेंगे और इस देश का जो चोर चौकीदार है उसको हम सब लोग उखाड़ के फेंकेंगे. राहुल गांधी प्रधानमंत्री बनते रहेंगे, हम उनको बना के रहेंगे. लोकसभेपर्यंत अपॉइंटमेंटच केले नाही आणि त्याचे परिणाम भोगावे लागणार आहे. त्यांना वाटत आहे की सर्वसाधारण जनतेला आम्ही चुतिया बनवलं. एकंदरीत नागपूरच्या पाण्याचा प्रश्न घेतला तर सभापती सारख्या माणसाला सुद्धा ते समजत नाही बीजेपीच्या अनेक कार्यकर्त्यांना. त्यामुळे लंब होण्याचं धोरण गडकरींनी स्वतःच तयार केलेलं आहे. आणि मोदी स्वतः मी म्हणते की चौकीदार आहे, पण चौकीदाराचं पेन्शन काय घेत, पगार का नाही घेत? त्यांनी लोकसभेचं सदस्याचं नाही घ्यावं, त्यांच्या सुविधा खतम कराव्या. आणि चौकीदार म्हणून आमचे दुसरे नेते शेतकऱ्यांचे आणि शिवसेनेचे नेते आहे, पण ते आपले विचार व्यक्त करतील असं मी मैं इस क्षेत्र की नगर सेविका आबाताई पंडे को बहुत बहुत शुभकामनाएं और शुभेच्छाएं देता हूं. उन्होंने बहुत अच्छा स्वागत किया. आप सबके आशीर्वाद से मैं पिछले बार 2.25 लाख वोटों से जीता था और आप इस समय जो रिस्पांस दे रहे हैं, जो आपका प्रेम शुभकामनाएं मिल रही है, उससे मैं विश्वास के साथ कह सकता हूं कि मैं 5 लाख से ज्यादा वोट लेकर निश्चित रूप से चुनाव जीतूंगा. मैं आभा जी को, बिच्छू जी को, सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूं. आपको नमस्कार. बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आभा जी बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार. आम्ही सगळे लोक विकास पुरुष, विकास योद्धा आणि नागपूर शहरच नाही तर देशाची शान असणारे देशाचे लोकनेते आदरणीय नितीनजी गडकरीजींच्या विकास कामांबरोबर त्यांच्या विकासांना गती देण्याकरता आम्ही आभा बिच्छू मित्र परिवार, आभा बिच्छू पांडे मित्र परिवार अपक्ष नगरसेविका असताना आम्ही आदरणीय नितीनजींना पाठिंबा दिला आहे. आणि पाठिंबा देत असताना फार अभिमान वाटत आहे की अशा नेत्याला आम्ही निवड करतोय ज्या नेत्यांनी नागपूर शहराचं नाव देशाच्या पातळीवर उभं केलं आहे. म्हणून मी सगळ्या लोकांना विनंती करते, नागपूर नगरीच्या सगळ्या व्यक्तींना विनंती करते की जर निवडून आणायचं असेल, आपल्या शहराचा जर विकास करायचा असेल तर फक्त आणि फक्त नितीनजींनाच निवडून आणायला पाहिजे असं निवेदन करते मी. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
जाती मोर्चा म्हणून आम्ही सगळे जमा झालेला आहे. लोकसभा निवडणूक गडकरी साहेबांच्या इलेक्शन त्याबद्दल गडकरी साहेबांना काय काय काम केलं हे लोकांना सांगायची गरज नाही. लहान लहान मुलांना पण माहिती आहे की गडकरी साहेबांनी काय केलं. म्हणून लोकसभा सगळ्यात जास्तीत जास्त मतानं गडकरीला निवडून यावं आणि जनतेशी संपर्क आहे की त्यांनी सगळ्यांनी जास्तीत जास्त वोटिंग करावं आणि गडकरी साहेबांना 4 ते 5 लाख मतांनी निवडून यावं हे अनुसूचित जाती मोर्चाकडून आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही अनुसूचित जाती मोर्चा ST समाजाकडनं जास्तीत जास्त मतं आम्ही गडकरी साहेबांना मिळवून देऊ अशी मी त्यांना हे करतो. मी मध्य नागपूर अनुसूचित जाती मोर्चाच्या महामंत्री पदावर असून गडकरी साहेबांचं अभिवादन करते आणि गडकरी साहेबांना जास्तीत जास्त बहुमताने आणि आपली नागपूर संख्या जी आहे लोकसंख्या त्यांच्यावर एवढं प्रेम आहे नागपूर संख्याच्या लोकांचं की गडकरी साहेबांना एवढं बहुमत मिळेल की लोक पाहत राहणार. काँग्रेसवाला तर हे विचार करेल की हे कसं काय झालं कारण की गडकरी साहेबांचे जे काम आहे त्या कामामुळे त्यांना बहुमत एवढं जास्तीत जास्त येणार आणि यशस्वी पूर्ण होणार. आणि माझं हेच मत आहे की गडकरी साहेब बहुमताने पूर्णपणे विजयी होणार. आज आपल्या मध्य नागपूरमधनं माननीय नितीनजी गडकरी यांची भव्य बाईक रॅली निघून राहिली आणि त्याच्यामध्ये एवढा कार्यकर्त्यामध्ये उल्हास आहे, जोश आहे. कारण की पक्का आहे की इथे मागं 2,82,000 निवडून आले होते. यावेळेस 5 लाखाच्या लीडनी ते निवडून येतील असे सर्व जनमानसामध्येही त्यांची लोकप्रियता माहितीच आहे. जे त्यांनी कार्य केलेले आहे, जे कामं केलेले आहे त्यांनी त्याच्या आधारावरच माननीय नितीन गडकरी यांना बहुमताने लोक निवडून देतील. आणि मी जनतेलाही आवाहन करतो की घरोघरून निघून आपलं मतदान कमळाला झालं पाहिजे. एवढंच बोलून मी आपले आमचे नितीनजी गडकरी साहेब यांच्यासारखे उमेदवार नागपूर शहराला आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने दिले आणि याच्या अगोदर कुठल्याही पार्टीने असा उमेदवार दिलेला नव्हता. काँग्रेसचे उमेदवार आतापर्यंत कितीतरी येऊन गेले. विलासराव मुत्तमवार सुद्धा 15 वर्ष राज केलं पण या नागपूरचा असा नक्षा कधी बदललेला नव्हता. आज मी एक व्यापारी आहे पण मी आज माझ्या नागपूर शहराचं नाव कुठेच ऐकलेलं नव्हतं. पण आज गडकरीमुळे आज नागपूर शहर का कर्नाटक का सर्व क्षेत्रामध्ये गडकरी साहेबांचं नाव काय आहे यामुळे आणि काँग्रेसपाशी पक्ष कुठला उमेदवार नसताना आज हा काँग्रेस हा बीजेपीतला बंडखोर नगर खासदार राहून हे स्वतः आता काँग्रेसमधून तिकीट मागून त्यांना पक्षाने काही दिलं नसल्यामुळे हे लोभाक्ती माणसं आहे. लोभाक्ती माणसाला कधी कुठल्याही नागरिकांनी व्होट करू नये हे स्वतंत्र बघतात. लोह यांना मिळाला नाही, यांना केंद्रीय मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे हे पक्षाला सोडून आज भाजपच्या विरोधात काँग्रेसमध्ये लढायला लागले. बस मी एवढेच 2 शब्द बोलून समाप्त. माननीय नागपूर मतदारसंघातील नागपूर लोकसभा मतदारसंघातील माननीय नितीनजी गडकरी ज्यांनी एकमेव एक असे उमेदवार होते का ज्यांनी नागपूरचं नाव एक हिंदुस्थानामध्ये नेऊन ठेवलेलं आहे. आणि नितीन गडकरी हे एक नागपुरात नसून ते पुढे विदेशामध्ये त्यांनी एक नागपूरचं नाव एक रोशन केलेलं आहे. आणि असा एक व्यक्तिमत्व आहे का ज्यांनी अगर नागपूर नितीनजी गडकरी या मागच्या 2,80,000 झाले यावेळेस गडकरी साहेब 6 लाखांनी निवडून येतील. आणि एक नागपूरचा एक इतिहास बिलकुल हिंदुस्थानामध्ये रचून दिली. ज्या वेळेस काँग्रेसची सत्ता होती एवढ्या वर्षापासून सनी काँग्रेसची 60 वर्षापर्यंत सत्ता होती. आता 5 वर्षामध्ये आमची भाजपाची सत्ता आलेली आहे. ह्या याच्यामध्ये आमचे गडकरीजीने किती कामं केले हे साऱ्या लोकांना माहीत आहे. एवढं का म्हणतात बाई पूर्ण नागपूरला स्मार्ट सिटी केला आहे. यांनी का म्हणतात बाई बहुमतांनी जास्तीत जास्त बहुमतांनी लेडीज आणि जेंट्स सकाळी 7 वाजता जाऊन वोटिंग देऊन यांनी येवावे आणि जास्तीत जास्त बहुमतांनी यांना काऊन का ते आमचे नेता खूप म्हणजे चांगले आहेत, खूप मस्त आहे. असे नेता येणं मुश्किल जाईल. एक वेळा त्यांनी चुनून आणा. नमस्कार, माझं नाव कविता इंगळे आहे. मी भाजपमध्ये मध्य आघाडीमध्ये उपाध्यक्ष आहे. आणि साहेबांबद्दल जेही शब्द वापरले किंवा काही बोललं तरी सगळं काही कमी आहे. कारण की साहेबांमुळे आपल्या नागपूरचा चेहरा सगळं बदलला. जे स्वप्न होतं आमचं आम्हाला फ्रीडम पाहिजे आहे, स्मार्ट सिटी पाहिजे आहे, ते सिटी आमच्या साहेबांनी गडकरी साहेबांनीही आम्हाला करून दिलेली आहे. साहेबांनी अशा हजारो आणि लाखो गरिबांसाठी इतके कामं केलेले आहे. जसं पंडित दीनदयाल उपाध्यायच्या थ्रू जे त्यांनी लाखो लोकांचे ऑपरेशन करून दिले, हजारो लोकांना त्यांनी मोफत औषध दिले, चष्मे वाटप केले. आणि साहेबांचं काम म्हटलं की जे एकदा त्यांच्या दारावरती जातात ते तिथनं कोणीही सर्वसामान्य
व्यक्ती सुद्धा वापस येत नाही. किती जरी गेलो तरी आपण हक्काने आमच्या घराने समजा एखादा दुसरा व्यक्ती आला आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आम्हाला नागपूर ते आपल्या गल्ली ते दिल्लीपर्यंत आपल्याला गडकरी साहेबांना निवडून द्यायचं आहे आणि त्यांनी केलं. त्यांना खूप खूप धन्यवाद की आज आम्हाला या नागपूर शहरामध्ये BJPमध्ये आम्हाला एवढं मानाचं स्थान मिळालं जे आजपर्यंत कुठेही मिळालं नाही. आजपर्यंत सगळ्यांचं चूल आणि मूल एवढंच होतं, पण आज आम्ही नागपूर शहरामध्ये मानाने जगू शकतो. आणि मी एक नागपूर शहर पश्चिम नागपूरचे उपाध्यक्ष म्हणून मला खूप अभिमान वाटतो मला माझा. पॉइंट केली आहे आणि जो प्रगती जो विकास दिसतोय त्या विकासाची म्हणजे अपेक्षा घेऊन की आता नितीनजी सरांनी एवढं सगळं केलं आहे तर आता हा विकास पूर्णपणे व्हावा आणि नागपूरचा एक नवीन चेहरा आम्हाला सगळ्यांना सर्वसाधारण लोकांना पण बघायला मिळावा अशी अपेक्षा करते आणि धन्यवाद. आई एम रजनी जैन. अभी मैं नागपुर शहर में मंत्री पद पर हूँ और जैन सेवा मंडल की अध्यक्ष हूँ और मैं चाहती हूँ कि गडकरी साहब अभी 5 लाख वोटों से जीते. पिछली बार वो 3 लाख वोटों से जीते थे तो अब इस बार 5 लाख वोटों से जीते. धन्यवाद. त्यांच्या स्वागतासाठी आपण सगळे आणि तरी पण आता येणाऱ्या 11 तारखेला नितीन साहेबांबद्दल आपल्याला सगळ्यांना म्हणजे 5 लाखापेक्षा किंवा 7 लाखापर्यंत आपण सगळ्यांना विनंती आहे आपण सगळेजण त्यांना 5 किंवा 7 लाखापर्यंत वोटिंग करण्यात यावी आणि यानुसार आपण जे सगळे काही इथे कार्यकर्ते आहोत त्यांना पण प्रत्येकाच्या घरी जाऊ. कारण आपल्याला सांगतेच आहे आजपर्यंत आपण हे सगळं म्हणजे आता एवढ्या काही मिटिंगा झाल्या आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे. आपल्याला जे लोक आपल्याला सांगतात ते सगळ्यांना प्रत्येकांना माहीत आहे आणि लहान पोरापासून सुद्धा माहीत आहे. म्हणजे आताची सरकार म्हणजे मोदी सरकार, आताची सरकार म्हणजे मोदी सरकार. त्यांना मोदी सरकार हे तर सगळ्यांनाच माहीत आहे, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. तरी पण आपण सगळ्यांनी येणाऱ्या 11 तारखेला सगळ्यांनी सकाळी उठून 7 वाजता सगळ्यांनी प्रत्येकांना जर एका व्यक्तींना किंवा एका महिन्यांना 10 जणांना घरी गेलो आपण तर सगळ्यांना तिथून आपण 100 रुपये काढू शकतो आणि त्यांना म्हणू शकतो की चला आपण उन्हात न जाता सकाळी सर्व आधी वोटिंग करू असं आपण सगळ्यांना म्हणू शकतो. आणि येणाऱ्या 11 तारखेला आपण सगळे मिळून वोटिंग करावी हेच विनंती. मेरा आप सब आज उनका विनती है अपने घर परिवार के सदस्य आज आजू बाजू के लोग अपने रिश्तेदार जो अपने प्रभाग में आते हैं सबसे है ना नम्र निवेदन है सभी जाए और वोट दें, उनको विजय बनाए. उनको विजय बनाएंगे तो अपना सपना है ना अच्छा ही होता है. 5 साल से जितने 72 साल से के अपेक्षा 5 साल में अच्छा हो गया है. आप सबसे हाथ जोड़कर विनती है कि कमल को विजय बनाए. भारत माता की नाश्ता चालू है. अनेक समस्याएं कांग्रेस ने खड़ी कर दिया. भ्रष्टाचार, बलात्कार, आतंकवाद जैसे मुद्दे ऐसी 23 समस्याएं और खड़ी कर दी है. और गडकरी एक महान नेता है जो बिना जाति बिना धर्म के आधार के ऊपर में और शायद काम करते हैं. ऐसा मेरा बोलना है. भारतीय जनता पार्टी को विजयी करना है और नितिन गडकरी को तो विजय करने के साथ पूरा हिंदुस्तान के अंदर हमको विजयी करना है. प्रदर्शन चालू है उसके साथ साथ उनके जो पार्टी के कार्यकर्ता है हमारे साथ में सुलेखा कुमार नेता के मैडम क्या करना चाहेंगे आप भक्ति प्रदर्शन जो गडकरी साहब ने किया है आप इसमें समर्थन रहेंगे? मतलब आपको लगता है कि भारी बहुमतों से आएगी करके ज़्यादा से ज़्यादा लीड से? उधर आगे बंद है, गाड़ी रखी है आगे. ये थे हमारे साथ सुलेखा कुमार है जो कि रिपाई के अध्यक्ष थे. इनका जो मत था देखिए
था मैप था, यहाँ से घूम के आए। अभी नागपुरा परिसर से होती है, इतने बड़े बड़े दिग्गज कार्यकर्ता जो कि उपस्थित है यहाँ पे। तिवारी के अध्यक्ष रह चुके हैं। क्या कहना रहेंगे गडकरी की जो ये महासभा चल रही है? गडकरी जी का हरिद्वार में स्वागत हो रहा है। जनसैलाब सागर के रूप में रास्ते पर उतर करके स्वागत कर रहा है। ये चुनाव के पूर्व की प्रक्रिया जो बना रही है, आने वाला रिजल्ट क्या होगा? गडकरी जी 5 लाख से ज़्यादा मतों से जीतेंगे और संभव हुआ भारतवर्ष के पुरातन रिकॉर्ड को तोड़ यहाँ से निकली है नाइटोला परिसर में हम लोग अभी खड़े हैं, तो भारी कार्यकर्ताओं के साथ में और जो पूरा जितने भी नागपुर के भाजपा के कार्यकर्ता है सभी आज मैदान में उतरे हैं। हमारे साथ ये कि बंडू भाऊजी राहुल जी खड़े हैं, नागपूर शहरामध्ये नितीनजी 5 लाखाच्या मतांनी निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे, परंतु पक्ष या नात्याने प्रत्येक त्याच्यासोबत असलेल्या आघाडीचे सर्व पक्ष अतिशय देशाचे नेते आहे आणि नागपूरचे खासदार या माणसाने या देशामध्ये नागपूरचं नाव निवडून ठेवलं, त्यांना आम्ही 5 लाख मतांनी निवडून हमारे गडकरी जी चुनाव में जो अभी खड़े हैं, हमारे विकास हमारे सब कुछ और नागपुर शहर की एक शान आन शान फैलाते हैं और उनको हमको 5 लाख से ज़्यादा के वोटों से चुन के लाना है, ये हमारा संकल्प है। हम सब लोगों ने, भारतीय जनता पार्टी के लोगों ने सभी से विनती की है कि गडकरी साहब को 5 लाख वोटों से ज़्यादा चुन के लाना है। ये नागपुर का विकास, नागपुर के आन और नागपुर के शान की बात है। और यहाँ पे हमारे लालू जी इंगड़े उनके अच्छे मेरे परम मित्र हैं और यहाँ पे बरकत चौक का अच्छा माहौल है। पूरे नागपुर शहर में गडकरी साहब का माहौल है। गडकरी साहब ने जो काम किया 5 साल में, जो पूरे देश में भी जो उन्होंने काम किया है वो कांग्रेस गवर्नमेंट ने 50 साल में नहीं किया होगा, क्या गडकरी साहब ने काम किया है। उनका काम देखो, मेट्रो का काम देखो, सिम्बोसिस आई है यहाँ पे, जमदी के यहाँ पे खुल दिया है, कैंसर हॉस्पिटल उन्होंने खोल के रखी है। अरे बहुत सारे काम जो शहर में कांग्रेस ने नहीं किया, उन्होंने गडकरी साहब ने 5 साल में करके दिखाया। ऐसे विकास पुरुष गडकरी जी 5 लाख वोट से चुन के आ रहे हैं। गडकरी साहेबांचं स्वागत करण्याकरिता, एवढं भव्य स्वागत करण्याकरिता लोकांना एकत्रित करून सगळ्यांना एकजूट केलेलं आहे आणि गडकरी साहेबांना जेवढी बहुमत देण्याचं काम हे पुरं नागपूर शहर करील आणि गडकरी साहेबांची जे कामं आहे त्या कामामुळे लोक एखादी एवढं नाव करत आहे की गडकरी साहेब अबकी बार गडकरी साहेब हेच मुद्दा सगळ्यांच्या तोंडातून निघून गेलेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट हे की आज काँग्रेसची जे कामं नाही केले, फक्त 5 वर्षामध्ये गडकरी साहेबांनी करून दाखवलेले आहे। आज एज्युकेशन डिपार्टमेंट जो आहे, जो आपल्याला आपले मुलं ते आपल्या पुण्यामध्ये जात होते आणि बॉम्बेमध्ये जात असताना तो त्रास होत होता त्यांना, गडकरी साहेबांना तो त्रास न झाला पाहिजे आता नागपूरच्या मुलांना। त्याकरिता आता नागपूरमध्ये एज्युकेशन डिपार्टमेंट इथे आणलं, त्यानंतर मोठे मोठे हॉस्पिटल इथं आणलेले आहे, त्यानंतर रोडाचे काम, मेट्रो, हे सगळे कामं गडकरी साहेबांना फक्त 5 वर्षामध्ये आणलेले आहे आणि त्या 5 वर्षामध्ये जेवढं काम विचारण्यात होतं तेवढे काम परिपूर्ण काम करून आलेले आहे। आणि माझं मत एकच आहे की अबकी बार लोकसभेचे अतिरिक्त उमेदवार नितीनजी गडकरी यांच्या शुभाप्रदत्त निवडून देण्याकरिता सर्व मातंग समाजातील कलाकार आणि सर्व आम्ही समाजातील जेवढे काही आमचे जे हे लोक आहेत, ह्या लोकांकडून आम्ही गडकरी साहेबांकडून आणि गडकरी साहेबांना निवडून देण्याची आम्ही मातंग समाजाने हे घेतलेली आहे। जेव्हा गडकरी साहेबांनी 5 वर्षाच्या कालखंडीमध्ये आमच्या मातंग समाजाला पुष्कळ काही त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि आमच्या समाजाचा त्यांनी त्यांनी उपलब्ध करून दिल्या, म्हणून आज आमचा समाज जागृत झालेला आहे। म्हणून लालूजी इंगळे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण मातंग समाजातील गडकरी समाजाला निवडून देण्यासाठी सर्व प्रयत्न करतो आणि गडकरी साहेब 5 लाख वोटांनी निवडून आले पाहिजे अशी आमची इच्छा आहे। आणि समोर आल्यानंतर तेच आमच्या मातंग समाजाला लालूजी इंगळे यांच्या नेतृत्वात ते आमचे कामं करतील असे आमची त्यांच्याकडून इच्छा असून आणि त्यांना निवडून देण्यासाठी परिपूर्ण तेव्हा सर्व मातंग समाज बांधव त्यांच्यासाठी कार्य करतील आणि त्यांना निवडून देतील अशी
नितीन गडकरी